एक महत्त्वाची बातमी आहे। डहाणूच्या समुद्रात तब्बल 5800 चौरस किलोमीटर क्षेत्रात खनिज तेलाचे मोठे साठे ओएनजीसीने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेत। खनिज तेलाचे मोठे साठे ओएनजीसी मार्फत 8 वर्षांपासून समुद्रात सुरू होतं। दरम्यान समुद्रात 8 वर्ष हे संशोधन सुरू होतं। किनाऱ्यापासून अंदाजे 86 सागरी मैलापर्यंत उथळ समुद्रात खनिज तेलाचे साठे असल्याची माहिती आहे। तर सिंधुदुर्ग जवळील समुद्रात 13,131 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर असे संभाव्य खनिज तेल साठे महाराष्ट्रात पहिल्यांदाच तब्बल 18,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाहून अधिक जागेत खनिज तेलाचे नवे साठे असल्याचं समोर आलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आहे। डहाणूच्या समुद्रात हे खनिज तेलाचे साठे सापडले। यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज सातवे। मनोज, डहाणूच्या समुद्रात तब्बल 5800 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे खनिज तेलाचे मोठे साठे सापडल्याचं कळत आहे। काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच दीपाली, गेल्या 8 वर्षांपासून अरबी समुद्रामध्ये ही शोध मोहीम सुरू होती। ओएनजीसीच्या मार्फत हे सर्वेक्षण केलं जात होतं आणि या सर्वेक्षणानंतर आता डहाणू जवळ साधारण 87 किलोमीटर अंतरावर म्हणजे समुद्राच्या नॉटिकल मैल्स प्रमाणे 5800 चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या जागेत हे तेल साठे आहेत आणि त्या संदर्भातली केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने घोषित केलेल्या या 10व्या ओपन एक पॉलिसी होती। त्यामध्ये डहाणू आणि त्याच्यासोबतच तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग येथे देखील अशा प्रकारचे साठे असल्याचे समोर आलेले आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये एकूण हे साठे आहेत हे जवळपास 18,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर असल्याची माहिती मिळत आहे आणि 1974 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईच्या जवळ असलेलं म्हणजे बॉम्बे हाय नंतर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात साठे सापडल्याचं पहिल्यांदाच समोर आलेलं आहे। त्यामुळं या तेल साठ्यामुळं महाराष्ट्राच्या आणि एकंदरीत देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागण्याचं बोललं जात आहे। त्यामुळं या साठ्यांद्वारे जे उत्खनन आहे ते लवकरात लवकर केंद्रीय पेट्रोलियम कंपन्या आहेत त्यांना याचं या साठ्यातून उत्खनन करणार असल्याची माहिती देखील आपल्याला मिळत आहे। दीपाली, नक्कीच मनोज, खनिज तेलाचं उत्खनन साधारणपणे कधी सुरू होईल? दीपाली, या संदर्भातल्या केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून निविदा काढण्यात आल्याची देखील माहिती मिळालेली आहे। या निविदा जेव्हा उघडल्या जातील त्यानंतर हे कोणत्या कंपनीला या संदर्भात कंत्राट मिळतंय का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतरच पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण केल्यानंतरच हे जे तेल साठे आहेत त्याच्यातून उत्खनन सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।